राजा निघून गेल्यानंतर जो वेण त्यांचा मुलगा होता त्या मुलाला राज्याभिषेक करण्यात आला. त्याचा राज्याभिषेक झाल्याबरोबर या वेणने काय केलं तर राज्यामध्ये दवंडी पिटली की आजपासून कोणत्याही प्रकारचा यज्ञ, याग, हवन, दान, धर्म, पूजा, अर्चा, कुठलाही धार्मिक विधी माझ्या राज्यात होणार नाही, कुणीही करायचा नाही. न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजा क्वचित. माणूस जेव्हा धर्माचं रक्षण करतो तेव्हा धर्म त्याचं रक्षण करतो. आणि इथे त्याने पूर्ण धर्मच धाब्यावरती बसवला. धर्मे रक्षिती रक्षिता, धर्माची व्युत्पत्ती 2 प्रकारांनी सांगितली जाते. सगळं प्रत्येक माणसाचं जन्माला आल्यानंतर नीती नियमांनी वागणं हे त्याचं पहिलं कर्तव्य असतं. त्याला धर्म म्हटलं जातं. म्हणून आपल्याकडे अगदी मूल जन्माला आल्यानंतर लहान जसं जसं ते वाढायला लागतं तसं बालकांचा धर्म सांगितलेला आहे. ते मूल शाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्याचा धर्म सांगितला आहे की त्याने विद्यार्थी दशेत कसं वागावं, कसं वागू नये, याला म्हणतात धर्म. तेच मूल आणखीन मोठं झाल्यानंतर गृहस्थाश्रमी झाल्यानंतर गृहस्थाश्रमाचा धर्म सांगितला जातो. तो मुलगा वडील झाला की वडिलांचा धर्म सांगितला जातो. तो मुलगा आजोबा झाला की आजोबांचा धर्म सांगितला जातो. म्हणजे प्रत्येक अवस्थेमध्ये जसा जसा माणूस जातो तसं तसं त्याला धर्माने वागावंच लागतं, नियमांनी वागावंच लागतं. आणि ज्या वेळेला माणूस धर्माने वागत नाही त्यावेळेला धर्मही माणसाला वाचवत नाही, त्याला आधार देत नाही. त्याची अधोगती ज्या वेळेला होते माणसाची त्यावेळेला धर्म त्याला साथ देत नाही. पण जो माणूस धर्माने वागतो त्याच्या आयुष्यामध्ये फार काही बिघडत नाही. तो कायम धर्माच्या मार्गावर राहतो. धर्म त्याचं वेळोवेळी रक्षण करतो. म्हणून धर्म फार महत्त्वाचा. तसं राजधर्म पण आहे. राजा झाल्यानंतर त्या सिंहासनावर बसल्यानंतर त्याने कसं वागावं, कसं वागू नये, कुठले नियम पाळावे, काय करावं, हा नियम आहे. ऋषींचा नियम आहे, स्त्रियांचा नियम आहे. म्हणून त्याला स्त्री धर्म म्हटलं जातं, ऋषी धर्म म्हटलं जातं, राजधर्म म्हटलं जातं. प्रत्येकाला धर्म आहेच. लोक आपल्या जीवनात ज्याला धारण करतात त्याला धर्म असं म्हणतात. राजानेही धर्माचं पालन करायला हवं आणि प्रजेनेही धर्माचं पालन करायला हवं. दोघं जर धर्माचं पालन करत असतील तर धर्म राजा आणि प्रजा दोघांचंही पालन करतो, सांभाळ करतो.